आणि पक्षांच्या नेते मंडळींना कुठलाही ताणतणाव होणार नाही याची काळजी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सातत्याने संघर्ष या मतदारसंघामध्ये गेले कित्येक वर्ष राहिलेला आहे, परंतु हा आमचा स्थानिक स्वरूपाचा संघर्ष आहे। मोदी साहेबांचं पंतप्रधान होणं हे देशहितासाठी, राज्याच्या हितासाठी आणि महायुतीसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे काही बाबतीमध्ये आमची काही मतं असली तरी ती बाजूला ठेवून महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। मला मान्य आहे की काही लोकांच्या मनामध्ये काही शंका आमच्या सहकाऱ्यांच्या निश्चितपणे होत्या, परंतु मागच्या 15 दिवसामध्ये या सगळ्या शंका संदर्भामध्ये वारंवार आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बैठका घेऊन महायुतीची भूमिका काय आहे, या मतदारसंघामध्ये आपल्या नेत्यांना आणि आपल्या पक्षाला काय अपेक्षित आहे, दादांनी महायुतीबरोबर येण्याचा निर्णय का घेतलेला आहे आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींना का मतदान करायचं या संदर्भातल्या सगळ्या चर्चा, सगळा संवाद घडून आम्ही सगळ्यांनी पक्ष देईल तो निर्णय मान्य करून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींना आमच्या ताकदीनं पूर्णपणे पाठिंबा देण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो की 7 तारखेचं मतदान होताना आम्ही बोलू कमी परंतु काम मात्र जास्त करू आणि आपल्याला अपेक्षित असणारं मतदान या तालुक्यामध्ये घडवण्यासाठी आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करू। दादा, खरं तर कैलासवासी सुभाष अण्णांचा वारसा आम्ही सगळेजण चालवतो। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन